अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेनं रणशिंग फुंकलंय। मुंबईतल्या दादरनंतर आता उपराजधानी नागपुरात उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन करणार आहेत। मंदिरासमोरच ठाकरे रस्त्यावर छोटेखानी सभाही घेतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आजीवन सदस्य असलेल्या रामनगरच्या राम मंदिरामध्ये हे आंदोलन केलं जाईल। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवतांना निमंत्रण देण्यात आले। तर दुसरीकडे रामरक्षा आंदोलनामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काल खासदार संजय राऊतांनी केला होता। त्यामुळे ठाकरेंच्या या आंदोलनाकडे विशेष लक्ष असेल। तर नागपूरमध्ये आज हे मोठं आंदोलन केलं जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरसंघचालकांना या आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आले। संजय राऊतांनी एक आरोप केलेला होता की या आंदोलनामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जातोय। त्यामुळे आज नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दुसरीकडे ज्या भाजपच्या माजी खासदार आहेत नवनीत राणा यांनी मात्र या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून अमरावतीमध्ये हनुमान चालीसा पठण आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे आणि नागपुरात त्यांचे बॅनरही लागलेले आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवर आज कसा आमना सामना होतो, कशा रीतीने हे आंदोलन केले जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। तर उद्धव ठाकरेंच्या या आंदोलन स्थळावरून आपले प्रतिनिधी तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, उद्धव ठाकरेंचा आज दिवसभराचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे आणि या आंदोलनासाठी आंदोलनस्थळी नेमकी कशी तयारी करण्यात आली आहे? उद्धव ठाकरे साधारण 11 वाजता नागपूरला पोहोचणार आहेत। त्यानंतर 12 वाजेला ते हॉटेलला पोहोचल्यानंतर 4 वाजेपर्यंत हॉटेललाच थांबणार आहे आणि 4:30 वाजता ते नागपूरच्या याच राम मंदिरामध्ये रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमासाठी येणार आहे। त्याआधी आपण बघू शकतो की सध्या राम मंदिर परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मोठ्या संख्येने ते फुलांच्या माळा शिवसैनिकांनी आणून ठेवलेल्या आहे, कारण की या संपूर्ण राम मंदिराला फुलांच्या माळांनी सजवण्यात येणार आहे। आणि त्यासाठी आपण बघू शकतो की काही किलो या फुलांच्या माळा इथे रात्रीच आणून ठेवलेल्या आहे आणि त्या आतमध्ये बघितलं तर फुलांच्या माळा लावून मंदिराला सजवण्याचं काम देखील सुरू झालेलं आहे। सकाळची आरती सध्या सुरू आहे। संपूर्ण मंदिर परिसरामध्ये भगवा पताका लावून त्यावर फुलांनी माळा लावून वेगवेगळ्या पद्धतीने त्याला सजवण्याचं काम सुरू आहे। जर का तुम्ही बाहेरचं जर का दृश्य बघितलं तर बाहेर देखील या रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर कशा प्रकारे भगवा पताका लावून संपूर्ण राम मंदिर भगवामय करण्यात आलेलं आहे आणि ज्या परिसरामध्ये रामरक्षा पठण होणार आहे तिथे अशा प्रकारे बॅरिकेडिंग देखील आपल्याला पाहायला मिळत आहे की सुरक्षेच्या कारणाने असो किंवा जेव्हा आतमध्ये मंदिराच्या आतमध्ये रामरक्षा पठण झाल्यानंतर उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर संवाद साधणार आहे, कारण की आधीच राम मंदिर प्रशासनाने स्पष्ट केलं होतं की मंदिराच्या आतमध्ये राजकारण नको, त्यामुळे मंदिराच्या आतमध्ये कुठलेही राजकीय भाषण किंवा कुठल्याही प्रकारची राजकीय कृती होणार नाही। त्या पार्श्वभूमीवर जर का आपण बघितलं तर रस्ता आहे त्या रस्त्यावर एक प्रकारे छोटेखानी सभा होईल आणि तिथे मग उद्धव ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना संबोधणार आहे। साधारण राम मंदिर पासून तर बाजीप्रभू चौकापर्यंत हा संपूर्ण परिसरामध्ये कार्यकर्त्यांसाठी बसण्याची किंवा उभे राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे। या संपूर्ण रस्त्याला पूर्णतः बॅरिकेडिंग करून बंद करण्यात येणार आहे आणि एकंदरीतच आज निश्चितच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीने शक्ती प्रदर्शन देखील केलं जात आहे। महत्त्वाची गोष्ट की जर का तुम्ही बघितलं तर इथे बाजूला अगदी कार्यक्रमाच्या बाजूला भाजपचा देखील होर्डिंग पाहायला मिळतं। देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त अगदी जिथे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं कार्यक्रम आहे रामरक्षा पठण जिथे होणार आहे तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लक्ष्मी नृसिंह जो महायज्ञ आहे त्या महायज्ञाचा देखील होर्डिंग लागलेला आहे। खरं तर कालपर्यंत हे होर्डिंग नव्हते, हे आजच होर्डिंग इथे लागलेले आहे। त्यामुळे कुठेतरी भाजप देखील या संपूर्ण आंदोलनाला विरोध जरी करत नसली तरी वेगवेगळ्या पद्धतीने जिथे संधी मिळेल तिथे डिवचण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। खरं तर हा जो लक्ष्मी नृसिंह महायज्ञ हे 22 जुलैला आहे देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा दिवशी, मात्र काल इथे हे होर्डिंग नव्हते, ते आज होर्डिंग लावण्यात आलेले। अगदी उद्धव ठाकरे जेव्हा या राम मंदिरामध्ये प्रवेश करणं अगदी त्या प्रवेशद्वारावर हे होर्डिंग पाहायला मिळत आहे। सोबतच मोठं बाळासाहेब ठाकरे यांचं कटआउट देखील इथे पाहायला मिळत आहे आणि आतमध्ये फुलांच्या माळा देखील आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच या संपूर्ण महायज्ञ आणि आजच्या एकंदरीतच रामरक्षा पठण आणि या संपूर्ण आंदोलनाला घेऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं जय्यत तयारी सुरू आहे आणि निश्चितच या महायज्ञानंतर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना काय संबोधतात, अयोध्येच्या राम मंदिरामध्ये जो प्रकार घडला त्याबद्दल काय बोलतात याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे।
नक्कीच मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात हे आंदोलन होतंय, त्यामुळे या आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे. तुषार, यातले सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.